यया धर्ममधर्मञ्च कार्यञ्च कार्यमेव च अयथावत् प्रजानाति बुद्धिस्सा पार्थराजसी आणि बकांचा गावे घेते क्षीरनिरसमयवे राहुरात्रींची गोळी अंधळेने जया फुलांचा मकरंदू पावे तो काष्टी गुरु धावे परिभ्रमणा नव्हे आव्हाना जेवे तैसी काल्या खाये धर्मा धर्म रूपे जिये तिये नकरुता जाये जाणती जे का खरा डोळा विनोदी घेता पाडू मिळे उपाये न भावे आहे खेळले केले तैसे आकरणी आवताये डोळे कडी बोलते हिरवे दाणे कवटे डोबळीचे का तेला बुद्धी चोखविषयी जाणे राजसी अक्षर काटे जैसी मनजे वरे अधर्मं धर्ममितिया मन्यते तमसावृता सर्वार्थान् विपरीतांश्च बुद्धिसा पार्थतामसी हे कमी करायचं, तुम्हाला कमी करायचा ना आवाज, मग याला फाट लागली म्हणलं काय. हॅलो 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 वाढू हॅलो हॅलो हॅलो
करायला सांगितलं त्यांना तर ते मग ह्या बटनाला हात लावते तिकडं ते मास्टर बटन कमी करायचं. यया स्वप्नं भयं शोकं विषादं मदमेव च न विमुञ्चति दुर्मेधा धृतिः सा पार्थतामसी. तरी सर्वाधमे गुणे ययाचे कारूपायिनी कोळसा काळेपणे घडला जैसा. अहो प्राकृतानी हिनू तया हे की गुणत्वाचा मानू परीन म्हणजे पुण्यजनू राक्षसू काये पै ग्रहा माझे इंगुळो तया ते म्हणजे मंगळो तैसा तमे धसालो गुणशब्दो हा. जे सर्व दोषांचा वसवता तमची कामोनी सुभता उभारिला अंगवठा दयानराचा. तो आळसू असे काथे म्हणून इकडे काही नेमके काते पोषिता दुःखे न सांडिजे जेवी. आणि देह धनाची आवडी सदा भय तयातीने सांडी विषम होऊ शके धोंडे काठीने दैसे. आणि पदार्थ जाती स्नेहो बांधे म्हणून को शोके ठाऊ केला न शके पाप जाओ कृतघ्नौनी दैसे. आणि असंतोष दिवशी धरोणी खाला हरीशी म्हणून मैत्रीचे नेसे विषादी केली. लसनाचे नसांनी गंधी का अपत्रिषणाचे आधी ऐसे केली मरणावधी विषादी तया. आणि वैसावित कामू यांचा वाढवी संभ्रमू म्हणून मध्ये आश्रमू तोची केला. आधी तेने सांगितला गो सराचे जातीचा साबू हा जगाचा वैरी वासिको अखंड जैसा. ना तरी शरीराचे काढो न विसंदे कवने गेलो ऐसा हातीला धरो तामसी मरो. एवं पाचही हे निद्राधिक आमसाच्या काही लोक ज्या भृती देख घडले आधी ते गा धृती नावे तामसी खरे जाणावे म्हणितले तेने देवे जगाचेने. एवं त्रिविधे बुद्धी तिजे कर्मनिष्ठयाविधी तो धृतीया सिद्धी निर्योयथ. सूर्ये मार्गो गोचरो होय आणि तो चालता केला पाहिजे तरी चालणे ते आहे घडे जेवी. ऐसी बुद्धी कर्माची लावी ते कर्म सामग्री बदोई हरी निजावया व्हावे धीर राहावे. ते हे गातुरपती सांगितले त्रिविध धृती या कर्मत्रयाने गती गाया मग. एक फळ जे कनिभये सुख दयाते म्हणजे तेही त्रिविधांचे कर्मवशी. तरी फळ रूपते सुख त्रिगुणी भेदले देख जीवन सुवाचा चोख चोखी बोलवी. चोखी ते कैसे सांगे पै घेऊ जाता बोलवले कानी जिये जळागे हातींचा वळू. म्हणून दयाचे भेरे अवधान ही हो राहिले तेने ऐक हो अंतरे जीवाचे निजीवे. ऐसे म्हणून देवे त्रिविधा सुखाचा प्रस्ताव मांडिला तो निर्वाहो निरूपित असे. सुखम चिदानीं त्रिविधं शृणु मे भरतर्षभ. अभ्यासाद्रमते यत्र दुःखांतंच निगच्छति. मने सुखत्रय संज्ञा सांगो म्हणून प्रतिज्ञा बोलिलो ते प्रार्थना ऐकाता. तरी सुख देगा किरीटी दारिजे तुझ दिठी. हे आत्मयाचे भेटी जीवासी होय परी मात्रेचे निमाते दिव्य औषध दैती घेते. का कथिलाचे तिजे रूपे रस भावनी नाना लवणाचे जलो होवावया दोन्ही चार वेळो. देवोनी सांगितली ढाळू तो याचे देवी तेवी जहालेने सुखलेशे जीव घालिल्या अभ्यासे. जीवपणाचे नासे सुख दुःख देथ हे एकात्मसुख झाले असे त्रिगुणात्मक. तेही सांगो एक रूपाता यत्तदग्रे विषमीव परिणामे मृतोपमं. तत्सुखं सात्विकं प्रोक्त मात्मबुद्धी प्रसादजं. आता चंदनाचे गुण सर्पी जैसे द्वार का विधानाचे तोंड विवस्या देवी. आगा स्वर्गीचे गोमटे आरवयाग संकटे का बालपण दासते प्रास काळे. हे असोदिकाची स्त्री अवघड धुवाधी ना तरी तो औषधी जिभेचा गावो. तया परी पांडवा जया सुखाचा रिगावा विषमतेथ मेळावा यमदमांचा. देत सर्व स्नेहानिधी अंगी ऐसे वैराग्य उठी स्वर्ग संसाराकाचे काही
विवेक श्रवणे अतिक्रासे भेट व्रताचरणे कर्कसे करिता जाती भोकसे बुद्ध्याधिकांचे सुषुम्नेचे नितोंडे गिरिजे प्राणापानाचे लोंढे मोहनीये सीते वढे भाडे देख जे सारसा हिरिघडता होय ओहाहुनी वक्त काढिता नवे भनंगुदवडिता भानिया वरुणी पै माये पुरवणी बालक काळे नेताय कुलदेव होय का उदक मृतकानहा तैसे विषयांचे घर इंद्रिया सांगता घर युगांतू होय ते वर विराग साहजी ऐसे जरा सुखाचा आरंभो गावी काठिण्याचा क्षोभो मग शिरा भेला भो अमृताचा दैसा पहिल्या वैराग्य गळा धैर्य शंभू रवी गळा तरी ज्ञानामृते सोहळा पाहि देते पै पोलिसाही कोपे ऐसे द्राक्षाचे हिरवे पराचे ते कलिताची काजैसे माधुर्याचे ते वैराग्यादी कथैसे विकल्या आत्मप्रकाशे मध्ये ऐसे स्वानुभव विश्रामी वैराग्य मूळचे परिणमी हे सात्विक नियमाने बोलिले सुख विषेंद्रिय संयोगात यत्तदग्रे मृतोपमं परिणामे विषमीव तत्सुखं राजसंस्मृतम् आणि विषेंद्रिया मिळू होता धनंजया जे सुखदाय खडिया दोन्ही दोन्ही अधिकारी अधिगता गावो होय जैसा उत्साहो कारिणावरी विवाहो विस्तारिला नाना रोग्यादी भेसासे केळे गोड साखरेसे काबट नागाची जैसे मधुरता पहिले संतोराचे मंत्र हात भेटीचे कलत्र का लाभयाचे विचित्र विनोदते ऐसे विषेंद्रिय दोषी जे सुख जीवाचे कोठी मग उपडिले खडकी हंसु दैसा ऐसे जोडिया घरी आहे जीविताचा भाय दिले सुकृताचे आहे सुखे धनाची गाठी आणि भोगले काही ते स्वप्न जैसे होय नाही मग हानीच्याची घाई लोळावे उडे ऐसे आपत्ती जे सुख अहिती परिणमे देख परप्रीती रविख होनी परते इंद्रिय राता जळा विधल्या धर्माचा मला जाळून भोगिले सोहळा विषयांचा देख एक पातके बांधिती खावो हे नरकी देती खावो जेणे सुखे हा पावो परप्रिय ऐसा परिणामे विषम होळे परी मारून अंती घडे ऐसे आदिले गोडले अंती करून अर्थाते सुख साचे वळले आहे रजाचे मनोन निशिवे त्याचे अंग काही यदग्रेचानुबंधेच सुखं मोहनमात्मनः निद्रालस्य प्रमादोत्थं सत्तामसमुदावृतम् आणि अपयाचे निवाणे अखाद्याचे निभोजने स्वैरस्त्री सन्निधाने होय सुख का पुढलांचे निमारे ना तरी परस्वापहारे जे सुखावरे भातांच्या बोली जे आलस्यावरी कोकिले निदे माझी जे देखिले जयाच्या जंती बोलिले आपुरी वाट ते का सुख पार्था तामस जान सर्वथा हे बहुन सांगो जिगे कथा असंभाव्य हे ऐसे कर्म भेटी मुदई कर सुखई त्रिभा झाले ते हे यथागमे केले गोचर तुझ ते करता कर्म फळ हे त्रिपुटी केवळ वाचून काही नसे फळ सूक्ष्म ये आणि हे तव त्रिपुटी शिरी गुणी ही किरीटी गुण किरीचे पदे तांतुई जळती नसदस्ति पृथिव्यां वा दिवि देवेषु वा पुनः सत्वं प्रकृतिजैर्मुक्तं यदेभिस्यात्रिभिर्गुणैः मनोनि प्रकृतिच्या अवलोकी न बंधिके सत्वाधिके ऐसे स्वर्गीय मृत्युलोके आसी वस्तु तैसा लोगे विन कांबळा मातीये विन मोदळा काजळे विन कल्लोळा होणे आहे तैसे न होणे गुणाचे सृष्टीच्या रचना रचे ऐसे नाही घासाचे प्राणी जात या लागी हे सकळ ती गुणांचे जे केवळ घडले आहे निखिळ ऐसे जाण गुणी देवा त्रयी लाविले गुणी लोकी त्रिपुटी पालिले चतुर्वर्णा घातले सिनानी ओळीये ब्राह्मण क्षत्रिय विषां शूद्राणांच परंतप कर्माणि प्रविभक्तानि स्वभाव प्रभवैर्गुणैः तेची चारी वर्ण कुसशी जरी कोण कोण
तरी दया मुख्य ब्राह्मण दुरेचे काय हेर क्षत्रिय वैश्य दोन्ही तेही ब्राह्मणाच्या माने जे माने जे ते वैदिक विधानी योग्य म्हणोनी चौथा शूद्र जो धनंजया वेदी लागू किरणा हे तया तरी वृत्ती वर्णत्रया अधीन तयाची ते वृत्तीची आजवळिका वर्णा ब्राह्मणाधिका शूद्र ही की देखा चौथा जहाला जैसा फुलाचे निसंगाचे कांतू तुरंगे श्रीमंते ऐसे बीज संगे शूद्राचे शिकारी श्रुती ऐसे शिगा पार्था हे चतुर्वर्ण व्यवस्था करू आता कर्मपथा यांची आरूपा जी गुणी ते वर्णचारी जन्म मृत्यूची कातरी चुकोनिया ईश्वरी पैठे होते जे आत्मप्रकृतीचे इहे गुणी सत्वादिकी कर्मे चौघा चौथाई वाटिली वर्णा जैसे बापे जोडिलेले का वाटिले सूर्य मार्ग पांथिका नाना व्यापार सेवका स्वामी जैसे तैसी प्रकृतीच्या गुणी जया कर्माची वेल्हावणी केली आहे वर्णी चहोई हे तेत सत्वे आपल्या अंगे समीन निमीन भागे दोघे केले नियोगी ब्राह्मण क्षत्रिय आणि रज परी सात्विक तेथ ठेविले वैश्यलोक रज चितम भेसक तेथ शूद्र ते गा मग आपुले ठेविले जैसे आई ते चिदिके दिसे गुण भिन्न कर्म तैसे शास्त्र दावे तेचे आता कोण कोण वर्णविहिताचे लक्षण हे सांगू ऐक श्रवण सौभाग्य निधी शमोदमस्तपशौचं क्षान्तिरार्जवमेव च ज्ञानं विज्ञानमास्तिक्यं ब्रह्मकर्म स्वभावजं तरी सर्वेंद्रियाच्या वृत्ती घेऊन आपुल्या हाती बुद्धी आत्मया मिळे कांती प्रिया जैसी ऐसा बुद्धीचा उपरमो तया मनाम मणिपेशमो तो गुण गा उपक्रमो जया कर्माचा आणि बाह्येंद्रियाचे धेंडे पिटो निविधीचे निदंडे ने दिजया धर्माकडे कहीच जावो तो पैगा समाज रजा दम गुण जेथ दुजा आणि स्वधर्माची आवराजिने जे का देवीची सत्वीची राखी न विसंमीचे देवी वाती तैसा ईश्वर निर्णयो चित्ती वाहने सदा तया नाम तप ते तिजया गुणांचे रूप आणि शिवचही निष्पाप द्विध जेथ मन भाव शुद्धी भरले अंग क्रिया अलंकारिले ऐसे सबाह्य जियाले साजिरे जे का तया नाम शौच पार्था तो कर्मी गुण गये चौथा आणि पृथ्वीची आकरी सर्वथा सर्व जे सहाने गुण जेथ पाचवा स्वरा माझे सुहावा पंचमो जैसा आणि वाकडे नियोगेसी गंगा वाहे उजूची जैसी का पुठी वळलावशी गोडी जैसी तैसा विषमाही दिवा लागे रुजुकारू बरवा ते आर्जवगा सहावा जेथींचा गुण आणि पाणी प्रयत्नी माळी अखंड जचे झाडामुळे फरी ते आघरीचे फळी जाणे जेवी तैसे शास्त्राचार्य तेने ईश्वरूचे एक पावणे हे पुढे गीता जाणणे ते ज्ञान ते गा कर्मी जये हा सातवा गुण होय आणि विज्ञान हे आहे एवं रूप तरी सत्वशुद्धीचे वेळे शास्त्रे का ध्यान बळे ईश्वर तत्वीची मिळे निष्टंक बुद्धी हे विज्ञान बरवे गुणरत्न जेथ आठवे आणि अस्तित्य जाणावे नववा गुण पैराज मुद्रा किलिया प्रजा भजे भलतया तेवी शास्त्रे स्वीकारिल्या मार्ग मात्रा ते आदरे जेवी दिवा हे अतिशय म्हणे तो नववा गुरुदेवी कर्मशी साध एवं नववी समाधिक गुण एक निर्दोष हे कर्मदान स्वाभाविक ब्राह्मणाचे गुण रत्ना करू जया नवरत्नाचा हरू न फेडीतले दिल करू प्रकाशू जैसा नाना चांपा चांपोळे पूजिला चंद्रू चंद्रिका दवळला का चंदनो निजे चर्चिला सौरभ्ये जेवी आता उचित ते क्षेत्रिया तेही कर्म धनंजया सांगो ऐक प्रज्ञेच्या भरोवरी शौर्यं तेजो धृतिर्दाक्षं युद्धे चात्यपलायनं दानमीश्वर भावश्च क्षात्रं कर्म स्वभावजं तरी भानुहा तेजे नापेक्षी देवी रजे का सिंहेन पाहिजे जाबळिया ऐसा स्वयंभजो जीवे लाठू सावाई विनोदभटू हे शौर्य गाजेथ श्रेष्ठ पहिला गुण आणि सूर्याचे निप्रतापे
कोणीही नक्षत्र हरपे ना तो तरी न लोके सचंद्रेतीही तैसे आपुले प्रौढिगुणे जगाया विस्मयोदिनी आपण तरी न क्षोभणे काहीसे नाही ते प्रागल्भ्य रूप तिजा जे कर्मी गुण तुझा आणि धीरू तो तिजा जेथींचा गुण वरी पडले आकाश बुद्धीचे डोळे मानस झाकी ना ते पर्यस धैर्य जेथे आणि पाणी हो भरते तुके परी ते जिनोनी पद्म फाके काय आकाश उंची अजिंक्य आवडे तयाते तेवी विविधावस्था पातळ्या जिनोनी पार्था प्रज्ञा फळतयार्था वेधडे नेजे ते दक्षत्वगा चोख जेठ चौथा गुण देख आणि झुंजालौकिक तो पाचवा गुण आदित्याची झाडे सदा सन्मुख सूर्याकडे तेवी समोर शत्रू पुढे होणे सदा माहे वडी प्रयत्नेची चुक विजयसे जे जैसे रिपू आणि हा क्षत्रियांचे आचार्य पाचवा गुणेंद्र अवधारी चहू पुरुषार्थाश्री भक्ती दैसी आणि जहालेने फुले फळे शाखिया दैसी मोकळे का उदार परिमळे पद्मा करू नाना आवडीचे निमापे चांदणे भलतेने घेते पुढिलांचे निसंकल्पे तैसे जे देणे ते उमपगादान जेत सहावे गुणरत्न आणि आज्ञेय कायतन होणे जे का शोषून अवयवा फुले करविदती मानविले केवी पालने लोभविले जगजे भोगणे तया नाम ईश्वर भाव जो सर्व सामर्थ्याचा ठाव तो गुणा माझे राव सातवा जेठ ऐसे जे शौर्याधिके इहे सात गुणविषयी अलंकृत सप्तरुखी आकाश जैसे तैसे सप्तगुणी विचित्र कर्म जे जगी पवित्र ते सहज जान क्षात्र क्षत्रियांचे नाना क्षत्रिय नव्हे नरू तो सत्व सोन्याचा मेरू मनोनिगुण स्वर्गाधारू साताया ना तरी सप्तगुणार्णवी परिवारली बरवी हे क्रिया नव्हे पृथ्वी भोगित सेतो का गुणांचे साताही ओघे हे क्रिया ते गंगा जगे तया महोदधीची अंगे विलसे दैसे परी हे बहुअसो देख शौर्यादी गुणात्मक कर्मगा नैसर्गिक क्षत्र जातीसी आता वैशाची जाती उचित जे महामती ते ऐके गाय निवृत्ती क्रिया सांगो कृषी गौरक्ष वाणिज्यम वैश्यकर्म स्वभावजम परिचर्यात्मकं कर्म शूद्रस्यापि स्वभावजम तरी भूमी बीजनांगरो या भांडवलाचा आधारो घेऊन लाभू अपारो मिळवणे जे किंबहुना कृषीजिने बोधने राखो निवर्तने समर्घीची विकणे महर्घी वस्तू हे तुलाचे पान वैश्याचे कर्माचा मेळावा हा वैश्य जाती स्वभावान तुला जाण आणि वैश्य क्षत्रिय ब्राह्मण हे द्विजन्मे तिन्ही वर्ण ययांचे जे शुश्रूषण ते शूद्र कर्म पै द्विज सेवे करवते धावणे नाही शूद्राचे एवं चतुर्वर्णोचिते दाविली कर्मे स्वेषे कर्मण्यभिरत संसिद्धिं लभते नरः स्वकर्मनिरत सिद्धिं यथा विंदती तच्छृणु आता येची विचक्षणा वेगळालिया वर्णा उचित जैसे करणा शब्दाधिक ना तरी जलरचिता पाण्या उचित सरिता सरितेसी पंडुसुता सिंधू उचितो तैसे वर्णाश्रमवशे जे करणे आले असे गोड्या अंगा जैसे गोडेपण स्वभाव विहिता कर्मा शास्त्राची निमुखे विरोत्तमा प्रवर्तया लागे प्रमा आढळ तिजे पया फुलेची रत्न थिते घेते पारख्याचे निहाते तैसे स्वकर्मा पैते शास्त्री करावे जैसी दिठी असे आपुल्या ठाई परी दीपे विन भोग नाही मार्गून हाता काही पायस्ता होय म्हणून ज्ञाती असे साकारू सहज असे जो अधिकारो तो आपला या शास्त्री गोचरू आपण तिथे मग घरीचाचे ठेवा जीवी डोळ्या दावी दिवा तरी घेता काय पांडवा तैसा जाया चरणी व्यवस्थोनी अर्जुना जो या परी ते विहित कर्म सोयी करी तो मोक्षाच्या इलद्वारे पैठा होय जे अकरणा आणि निषिद्धा न वचेची काही संबंधा म्हणून भवा विरोधा मुकला तो
आणि काम्य कर्माकडे न परतेची जेथ कोडे तेथ आनंदाचे नी फोडे न लेचितो येर नित्य कर्म तव फल त्यागे वेचिले सर्व म्हणून मोक्षाची शिव ठाकूल आहे ऐसे निशुभाशुभी संसारी सांडिला तो अवधारी वैराग्य मोक्षद्वारी उभा ठाके जे सकळ भाग्याची सीमा मोक्ष लाभाची जे प्रमा नाना कर्म मार्ग श्रमा शेवटू जेठ मोक्ष फळे दिधली ओल जे सुकृत तरुचे फुल तये वैरागी ठेवी पाऊल भवरू जैसा काही आत्मज्ञान सुदिनाचा वाधावा सांगतया अरुणाचा उदयोद होय त्या वैराग्याचा ठाऊ पावे किंबहुना आत्मज्ञान जेने हाताळे निधान ते वैराग्य दिव्यांजन दिवेले तो ऐसी मोक्षाची योग्यता सिद्धी जाय तया पंडिता अनुसरोणी विहिता कर्मायया हे विहित कर्म पांडवा आपुला अनन्य उलावा आणि हेची परमसेवा मद सर्वात्मकाची पै आघवाची भोगेसी पतिव्रता क्रीडे प्रियसी की तयाची नामे जैसी तपेतिया केली का बाळकाई की माये वाचोनी जिने काय आहे म्हणून सेविजेती तो होये पाटाचा धर्म नाना पाणी म्हणून मासा गंगा न सांडता जैसा सर्व तीर्थ सहवासा वरपडा झाला कैसे आपल्या विहिता उपायोसे न विसन्नता ऐसा की जे की जगन्नाथा भारू पडे आगा दया जे विहित ते ईश्वराचे मनोगत म्हणून केले आणि भ्रांत सापडे चितो पै दिव्याचे कशी उतरली ते दासिकी गोसावीन झाली तिसेवेची तया मविले वही देवी तैसे स्वामीची या मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा हे रतेगा पांडवा वाणिज्य करणे यत प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततं स्वकर्मणा तमभ्यर्च सिद्धिं विंदति मानवः मनोनि विहित क्रिया केले नवे तयाचे खून पाळले जयापासून काली आकारा भूते गुंडोनी जीव बाहुल्या खेळवित शेती गुनिया अहंकार रज्जू जेने जग हे समस्त आत बाहेरी पूर्ण भरित जाहले आहे दीपदात तय जे जैसे तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची विरा पूजा केली होया पारा तोषा लागे म्हणून तिये तुझे रिझले आत्मराजे वैराग्य सिद्धी देजे पसायतया जे वैराग्य दशे ईश्वराचे निवेद वसे हे सर्व ही नावडे जैसे वांत होय प्राणनाथाच्या आधी विरहिणी तेजिने ही बाधी तैसे सुखदात त्रिशुद्धी दुःख जे लागे सम्यक ज्ञान हृदय जपा वेदेची तन्मयता उपजे ऐसी योग्यता बोधाची लाहे म्हणून मोक्ष लाभा लागे जो व्रते वाहतसे अंगे तेने स्वधर्म असतात अंगे अनुष्ठावा श्रेयान स्वधर्मो विगुण परधर्मात स्वनुष्ठितात स्वभावनियतं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम अगा तुला हा स्वधर्मो आचरणी जरी विषमो तरी पाहावा तो परिणाम फळेल जेणे जै सुखा लागे आपण दया लिंबची आखी धनंजया तै कडवटपणा तयाच्या उभगी जेना फळनियाळीकडे खेळीते पाहता समोरे ऐशी तेजी तरी जोडे ते गोमटे तेवी स्वधर्म सांकडू देखोनी केला जरी करू तरी मोक्ष सुरवाडू अंतर लाठी आणि आपुली माये खूप जरी आहे तरी जी ते नो हे स्नेह कुहे की येरी जिया पराव्या रंभे होणी बरव्या तिया काय कराव्या बाळके तेने आगा पानिया होई बहुळे तुपी गुण किरा आहे परी मेन्या काय होये असुने तेथ पै आघवाची जगाय देविथ ते भीख क्रिया पियुख आणि जगा गुळते देख मरण तया म्हणून जे भीत दया देणे हिते संसाराचे धरणे क्रिया कठोर तरी तेने तेची करावी येरा पराचारा बरव्या ऐसे होईल ते क्रिया पायांचे चालणे डोलिया केले जैसे या लागी कर्मा पुढे जे जाती स्वभाव्याचे आले ते तरी तेने जिंकले कर्मबंधाते आणि स्वधर्मूची पाळावा परधर्मू तो गाळावा हा नेमोही पांडवा नसिजे सीमा तरी आत्मा दृष्ट नव्हे तव कर्म करणे काठ आहे आणि करणे तेथ आहे अयासु आधी सहजं कर्म कौंतेय सदोषमपि न त्यजेत सर्वारंभा हि दोषेण धूमेनाग्निरिवावृताः
मनोनी भलतीये करमी आया सुधरी उपक्रमी तरी काय स्वधर्मी दोषू सांगे अगा उजवाटा चालावे तरी पायाची शिनवावे नार राणे धावावे परी त्याची दाटणे एक धनंजया परी जे वाहता विसावया मिळजे ते घेते एरवी कणाने भुसा कांडी काही सुसु सरिसा हे चिरंधन श्वान मासा त्याची हली दधी जळाच्या घुसळणा व्यापार सारखेची विचक्षणा वाळवी तिळा घाना गाळणी एक पैनित्य होम देयावया का सैरागी सुवावया कुंकिता धूम धनंजया सहाने त्याची परी धर्मपत्नी धांगडी पोषिता जरी एकी ओढी तरी का परवडी अनादी अंगा हागा पाठी लागला घाई मरण न चुकेची पाही तरी समोरला काही आगळे न तिजे अकुळ श्री दांड्याचे घाई परघर निघाली जरी साहे तरी स्वपती पेवाई सांडले की ऐसे आवडतेही करणे न निपजे शिनल्या विने तरी विहित बारे कोणी बोले भारी वरे थोडेचे अमृत घेता सर्वस्व वेचो का पंडुसुता जेने जोडे जीविता अक्षयत्व हीर का ह्या मोले वेचुनी विष पियावे घेऊनी आत्महत्येशी निमोनी जाई जेणे ऐसे जाचुन्या इंद्रिये वेचोने आयुष्याचे निधिये टाकले पाणी आना हे दुःखा वाचुनी म्हणून करावा स्वधर्म जो करिता हिरोणी घे समू उचित देईल परमू पुरुषार्थ राजू या कारणे किरीटी स्वधर्माचे राहते न विसंबिजे संकटे सिद्धमंत्र जैसा का नाव जैसी उदगी महारोगी दिव्य औषधी न विसंबिजे तया बुद्धी स्वकर्म येथ मग याचिगा कपिध्वजा स्वकर्माच्या महापूजा तोषलाई श्रुतमरजा धारा करुणी शुद्ध सत्वाच्या वाटा आणि आपुली वटपंथा भवस्वर्ग काळकुटा ऐसे दारी जे वैराजेने बोले मागा संसिद्धी रूप केले किंबहुना ते आपुले मिळवी खागे मग जिंकले आहे भोये पुरुष सर्वत्र जैसा होय का झालाही गेला हे ते आता सांगो असक्त बुद्धी सर्वत्र जितात्मा विगत स्पृहा नैष्कर्म्य सिद्धिं परमां संन्यासेनाधिगच्छति तरी देहादिक हे संसारे सर्व ही मांडलेशी जे गुंफिरे एक नातुळे तो वागुरे वारा जैसा पाऊले घेऊन एकांते हृदयाचारी गे ऐसे अंतकरण बाह्यता तयाची आन न मोडी समर्था भेन दासी जैसी ऐसे ऐक्याचे मुठी माझी वडे चित्तकिरीटी करो निवेधी निहते आत्मयाचा तेव्हा दृष्ट स्पृहे निमणे झाले की आहे आजी दडपल्या हे राहिले जैसे मनोनी नियमिल्या मानसी स्पृहा नासोनी जाया पैसे किंबहुना तो ऐसी भूमिका पाळी पै अन्यथा बोधवागवा मावळोनी तया पांडवा बोध मात्रेची जीवा ठाऊ होय धरवणी वेचे सरे कैसे भोगे प्राचीन पुढे नवे तवलूप करे काहीची करू ऐसी कर्म साम्य दशा होय तेथ विरेशा मग श्री गुरुवा पैसा भेटेची गा रात्रीची चौपहारे वेचली अवधारे डोळ्या समारे मिळे जैसा काय येऊन फळाचा घडू पारुषवी तेरीची वाढू गुरु भेटोनी करी पाडू भूतसू तैसा मग आलिंगिला पौर्णिमा जैसा उनी वसानी चंद्रमा तैसे होय विनोत्तमा गुरुकृपा तया तेव्हा बोधू मात्राचे तो तव तया कृपानाचे ते तनिशी सवे जैसे अंधारे जाय तैसी अबोधाची कुशी कर्म करता कार्यायसी त्रिपुटी असे जयत श्रिया गाभिनी मारिली तैसेच्या बोधनाशा सवे नाशे क्रिया जाता घडे ऐसा समूळ संभवे संन्यासु हा येणे मुळा ज्ञान संन्यासे दृश्याचा जेथ ठाऊ कुसे जेथ बुधावे ते पैसे तोचे आहे चेल्यावरी पायी स्वप्नीची आते डोही आपण याते काय काढू जाई रे
तै मी नेणे आता जाणेन हे सरले तया दुःस्वप्न झाला ज्ञातृज्ञ या विहीन चिदाकाश मुखाभासी सियारिसा परवता नेल्या विरेशा पाहते पणे विनजैसा पाहता जात थाके कैसे नेनने जे गेले चेत स्वभावे धनंजया नाही कोणीची क्रिया म्हणून प्रवादुतया नैष्कर्मी ऐसा ते आपुले आपणते असे त्याची होणे आरोपे तरंगुका वायू लोपे समुद्र जैसा तैसे न होऊन निघणे ते कामा देवळाच्या कामा कळसू परमगंगेशी सिंधू प्रवेशू का सुवर्ण शुद्धी कसू सोडावा जैसा तैसे आपुले नेनणे फेडजे का जाणणे हेही गिळून निवसणे ऐशी दे दशा ते पडते काही निफजणे येत नाही म्हणून म्हणते काही परमसिद्धी ते परी हेची आत्मसिद्धी जो कोणी भाग्यनिधी श्री गुरु कृपा लब्धी काळी पावे सिद्धिं प्राप्तो यथा ब्रह्म तथाप्नोति निबोध मे समासेनैव कौन्तेय निष्ठा ज्ञानस्य या परा उदयदताची दिन करू प्रकाशुची आते अंधारू का दीपसंगी का पुरो दीपूची होय तया लोणाची कणिका मिळत ठेवो उदका उदकची होळी रेखा ठाके जेवी का निद्रित चेव विलिया स्वप्नेची निदवाया जाऊन आपण बया मिळे जैसा तैसे जया कोणाची दैवे गुरुवाक्य श्रवणाची सवे जैत घेऊन विसवे आपण या व्रते कानावचनाचे भेटी सरिताची पै किरटी वस्तू होऊन उठिया कवनी एकूजो तयासी मग करणे हे बोली दैलची कवणे आकाशायने जाणे आहे काही म्हणून तयासी काही त्रिशुद्धी करणे नाही पर्यायचे जरीही काही नव्हे दया एरवी स्वकर्माचे निवंधी काम्य निषिद्धाच्या इंधनी रजतमी कीर दोन्ही जाळी आधी पुत्र वित्त परलोको ययाती हिंसाभिलाखो घरी होय पायको हेही जाहले इंद्रिये सैरा पदार्थी रिगता विटाळली होती ते प्रत्याहार तीर्थी नाणली कीड आणि स्वधर्माचे फळ ईश्वरी अर्पोनी बळ घेऊन केले आढळ वैराग्य पद ऐसी आत्मसाक्षात्कारी लाभे ज्ञानाची उदरी ते सामुग्री किरपुरी मिळविली आणि त्याची समयी सद्गुरु भेटले पाहे केवीची तिन्ही काही वंचितेना परिमुखद घेत ठेवू काय लाभे आपला ठाऊ का उदयताची देव माध्यान होय सुक्षेत्रियाने ओळखे बिजे ही पेरिले गोमटे खरे आलोट फळ भेटे परी वेळे किंवा जोडला मार्ग प्रांजळू विनला सुसंगाचाही मिळू तरी पावी देवाचे निवेळू लागेची की ऐसा वैराग्य लाभू झाला वरी सद्गुरूही भेटला जीवी अंकुर फुटला विवेकाचा हेही कीर प्रतिती गाढी केली तरी तेची जे परब्रह्म सर्वात्मक सर्वोत्तम मोक्षाचेही काम सरे जेथ ययाती अवस्था पोटी जिरवी जे गा किरीटी तया ज्ञानाशी निची दे जे वस्तू ऐक्याचे तपन सरे जेत आनंद कनुही विरे ब्रह्मजीवोरी असले एक बुद्ध्या विशुद्धया युक्तो धृत्यात्मानं नियम्य च शब्दादीन् विषयान् त्यक्त्वा रागद्वेषौ विदस्य च तरी गुरुदाविया वाता एवो निविवेक तीर्थतटा दोन यामाकटा बुद्धीचा तेने मग राहुने उघडली प्रभा चंद्रे आलिंगली तैसी शुद्धते जडली आपण बया बुद्धी सांडोनी कुळे दोन्ही प्रियासी अनुसरे कामिनी द्वंद्व त्यागे सुचंचने पडली तैसी ज्ञानायसी जिव्हार निवो निवो निरंतर इंद्रिय केले थोर शब्दाधिकजे ते रश्मिदार काढल्या मृगजळ जायलया ऐसे धृतिरोधेतया पापाई केले नेनता धनाची आना खादल्या तुझे म्हणा
तैसी उपविली सवासना इंद्रिये विषयी मग प्रत्येकावृत्ती चोखटे लावली गंगेचे निकटे ऐसी प्रायश्चित्ते धोटे केली येणे पाठी साथीचे धीरे तेने शोधारली ते करणे मग मनेसी योग धारणे मेळविले केवीची प्राचीने निष्ठानिष्ठे भोगेसी उनी भेटे ते देखील या उखटे देशो न करे ना गोमटेची पाये ते आणोनी पुढासे तया लागी न होय साहिलाशो या परिष्ठानिशी राग द्वेष पिरगे तेजोनी गिरी कपाटे कुंजी वसे विविक्त सेविलग्भाषी यत वाक्काय मानसः ध्यान योग परो नित्यं वैराग्यं समुपाश्रितः गजबजा सांडिल्या वसवी वनस्थळ्या अंगाच्या चिमांड्या एकल्या शमदमादिची खेळे न बोलण्याची चावळे गुरुवाक्याचे निर्णय मिळू आणि गंगा बळ यावे ना करी क्षुधा जावे काजिभेचे पुरावे मनोरथ भोजन करिता विखे ययाती ते न लेखे आहारी ते संतोषी मापनसे अशनाचे पावते हरपता प्राणोपोखे याची भागू मतके अशन करे आणि परपुरुषे कामिले कुळवधुवांगन झाले निद्रालस्यान मोकली अशन तैसे दंडवताचे निप्रसंगे भुई हनंग लागे वाचो नीरणे घेरा भस्य तेथ देह निर्वाहा पुरते राहावटी हाता पायाते किंबहुना पैते सबाह्य केले आणि मनाचा उंबरा वृत्तीशी देखोने दिविरा तेतके वाग व्यापारा अवकाश असे ऐसे निदेह वाचा मानस हे जिनोनी बाह्य प्रदेश आकळिले आकाश धानाचे देणे गुरुवाचे उठविला बोधी निश्चयो आपुला न्याहाळी हाती घेतला रिसा जैसा पैधाता आपणची बेब्रजी ध्यान रूप वृत्ती माझारी ध्येयत्वे घे अवधारी ध्यान रूढीरा तेत ध्येय ध्यान धाता ययातिही एक रूपता होयतो पन्नुसुता की जेतेगा म्हणून तो मुमुक्षु आत्मज्ञानी झाला दक्षु परिपुढा सोनी पक्षु योगाभ्यासाचा अपान रंध्रद्वया माधारी धनंजया पार्ष्णी पिडोनिया कावरुण आकुंचोनी अध देवोनी तिन्ही बंध करोनी एकवद वायुभेदी कुंडलिनी जागवुनी मध्यमा विकाशुनी आधारादी भेदुनी आज्ञावरी सहस्रदळाचा निघो पियुषे वर्षोनी चांगो तो मूळवरी ओघो आणोनिया नाचतया पुण्यगिरी चितभैरवाच्या खापरी मन पवनाची खिचपुरी वाढोनिया जाहल्या योगाचा गाढा मेळावा सुनी हा पुढा ध्यान मागिली कडा स्वयंभ केले आणि ध्यान योग दोन्ही हे आत्मतत्वज्ञानी पैठी व्हावया निर्विघ्नी आधीची तेने वितरागते सारिखा जोडोनी ठेविला सखा तो आगव्याची भूमिका सवे चाले पाहावे हे दिसे तवरी दिखिते न संगी दीप जरी तरी की आहे अवधारी देखावया वृत्ती ब्रह्मी जायलया तव वैराग्याथी तया भंगू कैसा मनोनी सवैराग्यो ज्ञानाभ्यासु तो सभाग्यो करोनी झाला योगी आत्मलाभा ऐसी वैराग्याची अंगी बाणोनी वज्रांगी राजयोग तुरंगी आरूढला वरियाड पडिले दिखी ताने थोर निवटी ते बडी एकमुष्टी ध्यानाचे खांदे ऐसे संसार रणांतो आंधारी सूर्य तैसासे जातो मोक्ष विजय श्री वरैतु व्हावया लागे अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहं विमुच्य निर्मम शांतो ब्रह्मभूयाय कल्पते ते ताडवावयाले दोष वैरिजे धोपटिले तया माझे पहिले देहांकारो जोन मोकली मारुनी जीवोनी देव पदवोनी विचंबवी खोडा घालुनी हाडांचिया तयाचा देह दुर्गा हा तारा मोडोनी घेतला तो विरा आणि बळ हा दुसरा मारिला वैरी जो विषयाचे निनावे गुणांचे निवडी थावे एक मृतावस्था धावे सर्वत्र जगा तो विषय विषाचा थावो आगलिया दोषांचा रावो परिध्यान खडगांचा घावो साहिल कैचा आणि प्रिय विषय प्राप्ती करी जयावी सुखाची व्यक्ती तेच घालोनी बुंती अंगी जो वाजे जो सन्मार्ग भुलवी मग धर्माच्या आडवी सुनी वाघा सापडवी नरकाधिका तो विश्वासी मारिता रिपो निवटोनी घातला दर्पो आणि जयाचा हा कंपो तापसांशी
क्रोधायचा महादुःख जयाचा देखा परिपाको भरी जे सवाधिको रिता होय होय का शाखो देशे कामो नाशले निनाशे कैसा क्रोधो म्हणून कामवैरी झाला जेथ ठाणोरे तेथ सरळी वारे क्रोधाचे आणि समर्थो आपला खोडा शिशे वहावी जैसा होडा कैसा गुंजो निगाढा परिग्रहो जो माथाची ताला नवे अंगाव गुण घालवे जिवे दांडी हेळवे ममत्वाचे शिष्य शास्त्रादी विलासे मठादी मुद्रेचे निमिषे घातले हाती फासे निसंगाजेने घरी कुटुंबपणे सरे तरी वनी वन्य होणे अवतरे नागविया ही शरीरे लागला आहे ऐसा दुर्जय जो परिग्रहो तयाचा फेडून ठावो भवविजयाचा उत्साहो भोगी तसे जो एका अमानित्वादी आघवे ज्ञान गुणांची जी मिळावे ते कैवल्य दिवशींचे आघवे राहू जैसे आले तेव्हा सम्यक ज्ञानाच्या राणीवा उगानुनी तया परिवारो होनिया राहत अंगे प्रवृत्तीचे राजविधी अवस्था भेद प्रमदी तिजत आहे प्रतिपदे सुखाचे लोण पुढा बोधाचे कांबिवरे विवेको दृश्याची मांदी सारे योग भूमिका रती करे एके जैसिया तेत वृद्धी सिद्धीचे अनेके ऐसेनी ब्रह्मैक्या सारिके स्वराज्य एका जवळीके झडंबिता हे हरिखे तिन्ही लोक तेव्हा वैर्या का मैत्र्या तयासी माझे म्हणाव्या समानता धनंजया उरे चिन्हा हे ना भलते निव्याजे तो जया ते म्हणे माझे हे नोडवे चिका तुझे अद्वितीय झाला पया फुलिया एकी सत्ता सर्व ही कौरण्या पांडुसुता काही न लगती ममता धारली तेने कैसा जिंकली वर्ग आपू मानले आहे जग अपैसे योग तुरंग स्थिर झाला वैराग्याचे गाढले अंगी त्राण होते भले तेही नावे कढले तेव्हा करे आणि निवटी धानाचे खांदे ते धुले नाही चिपुडे म्हणून हातवा सुरे मृत्यू आहे जैसे रसौषध धरे आपुले काज करुणी पुढे आपण ही मुळे तैसे होत असे देखो निठाकिता खावो धावता फिरावे पावो ऐसा ब्रह्मसानिध्य ठावो अभ्यासू सांडे गडता महोदधीसी गंगा वेगी सांडिजे जैसी का कामिनी कांतापाशी स्थिर होय नाना फळती हे वेळे केळीची वाढी माटुळे का गावा पुढे वळे मार्गो जैसा ऐसा आत्मसाक्षात्कारो होईल देखोणी गोचरो ऐसा साधन हतीयनो हळूची ठेवी म्हणून ब्रह्मेशी तया ऐक्याचा समो धनंजया होत असे काही उपाया होतो पडे मग वैराग्याची गोंधळुक जे ज्ञानाभ्यासाचे वार्धक्य योग फळाचाही परिपाक दशा जे का ते शांती पैदा सुभगा संपूर्ण येतयाची अंगा तै ब्रह्म हुवावया जोगा होयतो पुरुषो पुनवे हुनी चतुर्दशी जेतुले हुने पनशशी का सोळे पावणी जैसी 15 देवानी सागरी ही पाणी वेगे संचरे ते रूपगंगे वेळ निश्चळ देवगे ते समुद्र जैसा ब्रह्मानी ब्रह्म होते योग्य ते तैसा पाडू आहे शांतीचे निलवला आहे होय तोगा पैतेची होणे नवीन प्रीतीची आले जे ब्रह्मपण ते ब्रह्म होती जाना योग्यता येथ ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती समसर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते परां ते ब्रह्मभाव योग्यता पुरुष तो मग पन्नुसुता आत्मबोध प्रसन्नता पदी बैसे जेने निपजे रस सोय तो तापू ही जै जाये तैते का होय प्रसन्न जैसी नाना भरतिया लगबगा शरद काळी सांजे गंगा का भीत राहता उपांगा उहटू पडे ऐसा आत्मबोधी उद्यमू करिता होय जो श्रमू तोही जेथ होनी जाय तेव्हा तस्मे सुजावे आई भावया समावे हे सर्वे सद्भावे उदया येता गवस्ते नाना नक्षत्र व्यक्ते हार विगती दीप्ती अंगिता देवी देवी उठती आत्मप्रथा हे भूत भेद व्यवस्था मोडीत मोडीत पार्था वास पाहे तो पाठी वडील अक्षरे जैसी पुसता येती करे तैसी हरपती भेदांतरे तयाचे दृष्टी तैसे अन्यथा ज्ञानी जे पती जागर स्वप्ने ते दोन्ही केलेलीने अव्यक्ता माझे
मग तेही अव्यक्त बोध वाढता धिजत पुरला बोधी समस्त बुडोनी जाय जैसी भोजनाच्या व्यापारी क्षुधा जिरत जाय अवधारे मग तृप्तीच्या अवसरी नाहीच होय नाना चालीची आवाडे वाट होत जाय थोडी मग घातला ठाई गुढी देऊनी निवे का जागृती जवजव उद्दीपे तव तव निद्रा हरपे मग जागी नलिया स्वरूपे नाहीची होय हे ना पुले पूर्णत्व भेटे जेत चंद्राशी वारी खुंटे हेत शुक्ल पक्षी वाटे विशेषु दैसा ऐसा बोध्य जात गिळतो बोधू बोधे मजांतो मिसळला तेथ साध्यंतू अबोधू गेला तेव्हा कल्पांताची वेळे नदी सिंधूचे पेंडवळे मोडवणी भरले जळे आ ब्रह्म दैसे गेलिया घटमठ आकाश ठाके एकवट का जळोनी काष्टे काष्ट वन्नीची होय ना करिले यांचे ठसे आटोन गेलिया मुसे नाम रूप भेदे जैसे सांडिजे सोने हेही असो चिल्या ते स्वप्न नाही झाल्या मग आपणची आपण या उरीजे जैसे ऐसा मी एक वाचून काही तया तया ही सकट नाही हे चौथी भक्ती पाही माझी तोल आहे हे राहतो जिज्ञासू अर्थार्थे हे भजती जे पंथे ते तिन्ही पावन चौथी म्हणपत आहे हे रवी तिजी ना चौथे हे पहिली ना सरते पै माझी सहज स्थिती भक्ती नाम जे नेनने माझे प्रकाशनी अन्यथा तुझे माते दावणी सर्व ही सर्वी भजवणी बुधारी तसे जे जो जेथे जैसे पाहू बैसे तया तेथ तैसे जे असे हे उजेडी का दिसे अखंड जेणे स्वप्नाचे दिसणे न दिसणे जैसे आपलेने असले तरी विश्वास आहे नाही जेणे प्रकाशे तैसे ऐसा हा सहज माझा प्रकाश जो कपी ध्वजा तो भक्ती ओझा बोली जेगा म्हणून अर्थाच्या ठाई ते आरती होणी पाही अपेक्षणीय जे काही ते मीची केला जिज्ञासू पुढा विरेशा हेची होणी जिज्ञासा मी का जिज्ञासू ऐसा दाखविला हेची होणी अर्थना मीची माझ्या अर्थी अर्जुना करोणी अर्थाभिधाना आणि माते एवं घेऊन अज्ञानाते माझी भक्ती जे हे वर्ते ते दावी मदद्रष्ट्या ते दृश्य करुणी येथे मुखची दिशे मुखे या बोला काही न चुके परी तुझे पण हे लटके आरिसा करे दिठी चंद्रची घे साचे परी हे तुले हे तिमिराचे जे एकचे असे तयाचे दोन्ही दावी ऐसा सर्वत्र मी चिन्या घेपतसे भक्ती या परिदृश्यत्व हे वाया अज्ञानवशे हे अज्ञानाता फिटले माझे द्रष्टुत्व मज भेटले निज बिंबी कवटले प्रतिबिंब जैसे पै जेव्हाची असे किडाळ तेव्हा ही सोनेचे अढळ परी ते कीड गेल्या केवळ उरे जैसे हागा पौर्णिमे आधी काही चंद्रू सावयवची नाही परी ते दिवसे भेटे पाहि पूर्णता तया ऐसा मीची अज्ञानद्वारे दिसे परी हस्तांतरे मग द्रष्टुत्वी ते सरे मियाचे मिलारे म्हणून दृश्यपथा अतीत माझा पार्था भक्तियोग चौथा म्हणित लागा